बघा मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आजपासून जे आहे म्हणजे सोमवारपासून आपण टप्प्याटप्प्याने कमर्शियल मॅथ्सच्या 20-20 क्वेश्चन्सची जी ॲक्टिव्हिटी आहे ही आपण स्टार्ट करू. बेसिकपासूनचे जे क्वेश्चन्स मी ते तुमचे कवर करून घेईल, पुढे टप्प्याटप्प्याने याची डिफिकल्टी लेवल वाढवेल. त्याच्यात काय झालं की काही नवीन मुलं आहेत ज्यांचं कमर्शियल मॅथ्स अजून झालेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की बेसिकपासून चालावं. बरेच विद्यार्थी असे ज्यांचं ऑलरेडी झालं आहे त्यांचं म्हणणं आहे थोडंसं ॲडव्हान्स घ्यावं. माझं म्हणणं आहे की आपण थोडासा सुवर्णमध्ये साधून आपण टप्प्याटप्प्याने बेसिक टू ॲडव्हान्स कंप्लीट करून घेऊया. तर बघा, आजच्या सेशनला मी जे आहे ते स्टार्ट करतो. आजचं जे लेक्चर आहे हे आहे, आजचा टॉपिक जो होता हा सकाळी मी ॲव्हरेजचे 20 क्वेश्चन्स तुम्हाला दिले होते. आज मी पाहिलं तर थोडेसे क्वेश्चन्स जे आहेत हे कंपॅरेटिव्हली थोडे इझी आले. पुढचे जे ॲलिगेशनवाले जे क्वेश्चन्स होते हे आले नाहीत तुमच्या शीटमध्ये, ते मी तुमच्या मिक्सर ॲलिगेशनच्या टॉपिकमध्ये ॲव्हरेजवाला जो वेटेड ॲव्हरेजचा जो पोर्शन आहे तो तिकडे मी तुमचा कंप्लीट करून घेईल. तर ठीक आहे, पहिल्या प्रश्नाला आपण स्टार्ट करूया. बघा प्रश्न काय, फाइंड, बघा प्रश्न असा आहे, फाइंड द ॲव्हरेज ऑफ फॉलोइंग सेट ऑफ स्कोअर्स. आता एकदम चिल्लर प्रश्न आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस ॲव्हरेज टॉपिक शिकलो होतो त्यावेळेस मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, ॲव्हरेज इक्वल टू सम डिवायडेड बाय टोटल नंबर. मग एकूण संख्या किती बाळांनो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ते एकूण संख्या आहेत बघा 8, बरोबर. आता बरं, एकूण संख्या 8 आहेत. आता याला मला कितीने डिवाइड करायचे, तर 8ने डिवाइड करायचे. बरं, दुसरं, आता मग याला मला सम करायची, यांची या सगळ्यांची बेरीज करायची. मग ज्यावेळेस मी यांची बेरीज करेल तर बघा, बेरीज 178 प्लस 863 प्लस 626. आता हे मेथडने मला माहिती आहे तुम्हाला येतं. मी तुम्हाला हा प्रश्न जो आहे हा मेथडने न सांगता डायरेक्ट शॉर्टकटने सांगतो. तो बघा कसा, या प्रश्नामध्ये शेवटचा अंक 8, 3, 1, 6, 5, 9, 2 आणि 0. म्हणजे शेवटचा अंक 8, 3, 1, 6, 5, 9, 2 आणि 0 यांची बेरीज करतो आणि मी हा प्रश्न युनिट प्लेसने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. का, तर मला प्रत्येकाची युनिट प्लेस डिफरंट दिसतात. मग युनिट प्लेसने जर पाहिलं तर 8 आणि 3 11 आणि 1 12, 12 आणि 6 18, 18 आणि 5 23, 23 आणि 9 32, 32 आणि 2 किती 34. म्हणजे शेवटचा अंक जो आहे तो येतोय बघा 4. तुम्ही सांगा 8च्या पाड्यात 4 किती नंबरला येतं, 3 नंबरला येतं, 9 नंबरला येत नाही, 1 नंबरला येत नाही, 5 नंबरला येत नाही. माझं उत्तर पाहिजे 493. पहिली मेथड युनिट प्लेसने कॅल्क्युलेट करू शकतो. काही लोकांचा डाऊट आहे की सर तुम्ही जर हाच प्रश्न ज्याचं उत्तर जर नॉन ऑफ दिस असेल तर तुम्ही काय करणार, मी डिजिटल रूट वापरू शकतो. बघा कसा, पहिले 178चा डिजिटल रूट जो आहे हा येईल 7, 863चा डिजिटल रूट 8, नंतर 9 इग्नोर करतो, 626चा डिजिटल रूट 12 आणि 2 14 म्हणजे 5, याचा डिजिटल रूट 7, पुढे 7, पुढे 10 आणि 2 12 म्हणजे 3 आणि याचा एक 8. बघा पुन्हा 8 आणि 1 9 कॅन्सल. बघा हे 7 त्रिक 21, 21 आणि 8 29, 21 आणि हे 5 आणि 3 8 29. 29चा डिजिटल रूट येतो 2. बघा 8ला खाली 8 असलं तर वरती सुद्धा 8ने गुणायचं, 8 2 16, 16 म्हणजे 7, असं ऑप्शन पाहिजे त्याचा डिजिटल रूट 7 येतो. बघा 493 डिजिटल रूट 7. तर या पद्धतीने उत्तर मी माझं कन्फर्म करून घेऊ शकतो. अगदी चिल्लर प्रश्न हा होता. बरं, 2 नंबरचा प्रश्न सेम आहे म्हणून डायरेक्ट तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चनवर जातो. बघा 3 नंबरचा प्रश्न काय, आउट ऑफ द 3 गिवन नंबर द फर्स्ट नंबर इज ट्वाइस द सेकंड अँड थ्राइस द थर्ड. म्हणजे 3 संख्या आहेत, बरोबर. 3 संख्या आहेत, त्याच्यामध्ये 3 संख्यांची जी पहिली संख्या जी आहे ही दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट, दुसरीच्या दुप्पट तिसरीच्या तिप्पट. तर या पद्धतीने आहे आणि त्यांचं ॲव्हरेज 121 आहे म्हणे. तर सांगा त्यांच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांमधला डिफरन्स किती. अगदी हा चिल्लर प्रश्न आहे, चिल्लर प्रश्न आहे. याला मी मेथडने न जाता स्ट्रेट शॉर्टकटने जातो. बघा 3 संख्या आहेत ए बी सी. पहिली संख्या एकीच्या दुप्पट दुसरीच्या तिप्पट म्हणून मी पहिल्या संख्येला 6 ॲज्युम करतो. का, डबल आणि ट्रिपल, डबल आणि ट्रिपल 2 × 3 6. तिप्पट आणि 4 पट असतं तर 4 त्रिक 12, तिप्पट आणि 7 पट असतं तर 7 त्रिक 21. ठीक आहे. बरं, आता ही संख्या दुसरीच्या डबल आहे म्हणजे दुसरी संख्या हिच्या हाफ आहे. ही संख्या तिसरीच्या तिप्पट आहे म्हणजे तिसरी संख्या हिच्या 1/3 आहे. झालं काम. पहिली संख्या 6 ॲज्युम केली, दुसरी संख्या 3 येते, तिसरी संख्या
2 येते, झालं का. यांचं ॲव्हरेज नाही, यांची बेरीज ही येते बघा 12, 6 आणि 3 9 आणि 2 11, यांची बेरीज येते बघा 11. आता यांची बेरीज जर 11 येत असेल तर तुम्ही पटकन सांगा, यांची बेरीज 11 तर एकूण बेरीज किती, 363. कसं आलं, एकूण संख्या आहे 3, 121चे तिप्पट 363. झालं का. पटकन सांगा, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतला डिफरन्स कितीचा, 4चा. बघा हे 11चे 33 पट 363 आहे, तर 4चे 33 पट किती येतील, 132. हे झालं स्ट्रेट शॉर्टकटने. या पद्धतीने मी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आय होप हे तुम्हाला कळत आहे. इनफॅक्ट अजून हा प्रश्न न सोडवता मी अजून असं सांगितलं असतं, इथलं इथं हे तुम्हाला एकदा कळलं की इथलं इथं सांगा 6 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा. उत्तर 4च्या पटीत बघा. बघा उत्तर 4च्या पटीत हे नको, हे नको, हे चाललं असतं, हे चाललं असतं. तर गोष्टी तुम्हाला कळत आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा पुढचा प्रश्न 4 नंबरचा. व्हॅल्यू ऑफ 16a + 16b is 672. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ ए अँड बी. म्हणजे तुम्हाला सांगितलंय 16a आणि 16b ची बेरीज 672 आहे, तर ए आणि बीचा ॲव्हरेज काढा. मला माहिती आहे ए आणि बीचा ॲव्हरेज काढण्यासाठी मला ए आणि बीची बेरीज माहिती असावी लागेल. मग मी पटकन काय करतो, 16 कॉमन काढतो. इकडे 16ने जरी या संख्येला डिवाइड केलं, कॉमन काढला आणि इकडे घेऊन गेलो, तर ही व्हॅल्यू जी आहे ही येईल बघा 16ने भाग दिला 16 चौक 64, उरले 4 नाही 3, 16 दुने 32. बेरीज आली 42. मला बेरीज विचारलीच नाही, मला विचारलं ॲव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय 2. उत्तर काय पाहिजे, 21. का केलं, कारण 2 संख्या होते म्हणून. चिल्लर प्रश्न होता, अगदी 5. बघा पुढचा प्रश्न. 5 संख्या आहेत. द ॲव्हरेज ऑफ 5 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स ABCDE इज 41. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ ए अँड ई. पटकन तुम्ही सांगा, ॲव्हरेज शिकवताना काय सांगितलं होतं. ॲव्हरेज शिकवताना सांगितलं होतं डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर ॲव्हरेज बरोबर मधली संख्या असते. मधली संख्या म्हणजे कोण, सी किती असेल, 41. का, कारण ॲव्हरेज 41 आहे. मग तुम्हाला काय विचारलं, ए आणि डीचा गुणाकार करा. ए आणि ईचा गुणाकार, ए किती असेल बघा, ए किती असेल, या दोघांमध्ये बी आलाय, या दोघांमध्ये डी आलाय. बघा 41 पेक्षा 2 ने कमी 39, 39 पेक्षा 2 ने कमी, एची व्हॅल्यू 37, 41 पेक्षा 2 ने जास्त 43, 43 पेक्षा 2 ने जास्त 45. झालं काम. ए आणि ईचा गुणाकार करा. ए आणि ईचा गुणाकार 37 गुणिले 45, 7 5 35, शेवटचा अंक 5. उत्तर काय, 1965. अगदी चिल्लर प्रश्न होते. बघा पुढचा प्रश्न. द ॲव्हरेज वेट ऑफ. आता बघा काही प्रश्न जे मधले मी सोडून दिलेत, कारण की ते प्रश्न फारच चिल्लर होते आणि रिपीट होते. बघा 10 नंबरच्या प्रश्नावर मी स्ट्रेट आलो. द ॲव्हरेज वेट ऑफ अ ग्रुप ऑफ 75 गर्ल्स वॉज कॅल्क्युलेटेड ॲज 47. 75 मुलींचं वय 47 वेट 47 किलो कॅल्क्युलेट करण्यात आलं. इट वॉज लेटर डिस्कवर्ड दॅट द वेट ऑफ वन गर्ल वॉज 45 व्हेर ॲज द हर ॲक्च्युअल वेट वॉज 25. म्हणजे काय झालं, 75 मुलींचं जे वेट आहे हे तसं 47 होतं तसं. मग अशात काय झालं, अशात एका मुलीचं वेट 45च्या ऐवजी 25 मोजण्यात आलं नाही, 25च्या ऐवजी 45 मोजण्यात आलं. ॲक्च्युअल किती होतं, 25. रीड किती केलं, 45. 20 ने जास्त म्हणलं की कमी करावंच लागेल. मग 75 लोकांच्या वाट्यातून 20 रुपये जर कमी केले तर अंदाजाने एकाच्या वाट्यात 5 ने भाग दिलं तर 4/15 कमी करावे लागतात, बरोबर. आता 4/15 जर तुम्ही हे मल्टिप्लिकेशन केलं तर येईल बघा अंदाजाने 0.2666, म्हणजेच अंदाजाने 0.27 कमी. मग 75 लोकांच्या वाट्यातून 20 कमी, तर प्रत्येकाच्या वाट्यातून 0.27 कमी. बघा सुरुवातीचं ॲव्हरेज होतं 47, त्याच्यातून 0.27 कमी करा. उत्तर काय येईल, 46.7. मेथडने मी जाणार नाही. मला माहिती आहे ऑन अन ॲव्हरेज एकाच्या वाट्याला 47 रुपये आहेत. पैकी प्रॉब्लेम असं झाला की 75 लोकांमध्ये 20 कमी झाले, तर एकाच्या वाट्यातले ऑन अन ॲव्हरेज 0.27 कमी. 47 मधून 0.27 कमी. उत्तर माझं 46.73. पटकन पुढे. बरं 11 नंबरचा प्रश्न अगदी चिंता. Abhishek purchased 140 shirts and 250 trousers at 450 and 550 respectively. What should be the overall average selling price of shirt and trouser so that 40% is earned? म्हणजे काय, म्हणजे प्रश्न असा आहे, अभिषेकने 140 शर्ट विकत घेतले आणि 250 ट्राउझर विकत घेतल्या. शर्ट प्रत्येकी 450ला होतं आणि ट्राउझर प्रत्येकी 550 रुपयाला होते. याचा अर्थ अभिषेकने शर्टसाठी एवढे आणि ट्राउझरसाठी एवढे
अशा पद्धतीने मिळून एवढा खर्च केला. आता हे किती येईल बघा, याला मी हाफ करतो 70, याला मी डबल करतो, तर हे येईल बघा अभिषेकचा खर्च इथं 63,000. ठीक आहे, इथं अभिषेकचा खर्च किती 25 5 1,600, 25 5 1,600 प्लस ते 12 म्हणजे 125 प्लस 12 137. म्हणजे अभिषेकने मिळून किती खर्च केला तर बघा इकडं 63,000 आणि इकडं 1,37,500. 63,000 आणि 1,37,500 जर तुम्ही मिळून पाहिलं तर हे 63 137 हे येईल बघा 63 आणि 37 90 100 म्हणजे हे येईल 2,05,000. 2,05,000 हा खर्च झाला अभिषेकचा. तुम्हाला हे नाही विचारलं अभिषेकचा खर्च काढा, तुम्हाला काय विचारलं घेतलेल्या वस्तू त्याला विकायच्या आहेत म्हणजे किती वस्तू या 140 आणि या 250 म्हणजे एकूण 370 नाही 390 वस्तू त्याला विकायच्या आहेत, पण विकताना 40% प्रॉफिट पाहिजे. 40% प्रॉफिट पाहिजे. 140% त्याला त्या अमाऊंटवर 40% एक्स्ट्रा. बघा ही अमाऊंट झाली खर्च झालेली, त्याच्यावर 40% एक्स्ट्रा. मग त्याच्यावर 40% एक्स्ट्रा म्हणून इंटू 1.4 किंवा 140% या पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर सहजासहजी कॅल्क्युलेट करू शकता. इथं उत्तर 14च्या पटीत सहजासहजी पाहता आलं असतं, 41च्या पटीत पाहता आलं असतं, कारण 41 गुणिले 5 केलं तर 205 येतं. पण इथे तुम्हाला राऊंडेड ऑफ नेक्स्ट इंटिजर म्हणलंय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की 724.66 असलं तर 725 लिहा, 709.66 असलं तर 710 लिहा. म्हणून राऊंडेड ऑफ नेक्स्ट इंटिजर म्हणलं तर उत्तर पाड्यात पाहता येणार नाही, याला पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय, द सम ऑफ 5 नंबर्स इज 290. The average of the first two numbers is 48.5 and the average of last two number is 53.5. What is the third number? अगदी पांचट प्रश्न आहे. एकूण संख्या 5 ज्यांचं बेरीज 290, एकूण संख्या 5 बेरीज 290 म्हणजे ॲव्हरेज येईल 58. कसं केलं डिवायडेड बाय 5. मी स्ट्रेट शॉर्टकटवर येतोय, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला एकूण ऑन अन ॲव्हरेज 58 रुपये. पहिल्या दोन लोकांनी काय केलं 58च्या ऐवजी 48.5 घेतले, म्हणजे पहिल्या दोन बाळांनी 9.5 रुपये कमी घेतले. किती लोकांनी 2 लोकांनी, म्हणजे मित्रांसाठी 9.5 गुणिले 2 19 रुपये सोडून गेले. बरं पुढचे दोन बाळ 58 घ्यायला पाहिजे होते, 53.5 घेतले, म्हणजे 4.5 रुपये कमी घेतले, म्हणजे मित्रांसाठी हे सुद्धा 9 रुपये सोडून गेले. याचा अर्थ या चौघांनी उरलेल्या व्यक्तीला 28चा फायदा करून देणार आहे. कितीचा 28चा. उरलेल्या बाळाला नियमाने 58 यायला पाहिजे होते, 28चा फायदा मित्रांनी करून दिला, म्हणजे नक्कीच त्याच्या वाट्याला 96. किती 96. ओके चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिसायला जरी भले मोठे असतील तर प्रश्न सोडवायला अगदी चिल्लर आहेत. या टाईपचा प्रश्न आपण मागे झालाय. बघा प्रश्न काय, द ॲव्हरेज ऑफ 45 स्टुडंट्स. एकूण किती विद्यार्थी आहेत 45, ज्यांचा ॲव्हरेज किती आहे 36. ॲव्हरेज 36 आहे. बरं इट वॉज लेटर फाउंड दॅट द वेट ऑफ 2 स्टुडंट्स. 2 विद्यार्थ्यांचं वेट जे हे रॉंगली घेण्यात आलं. काय घेतलं बघा, द ॲक्च्युअल वेट. एकाचं ॲक्च्युअल 32 होतं, 34 घेतलं. 32 होतं 34 घेतलं, म्हणजे 2ने जास्त घेतलं. आता कमी करून घ्या, 32च्या ऐवजी 34 घेतलं म्हणून. नंतर काय झालं, एकाचं वेट 45 होतं पण मेन्शन केलं 40, म्हणजे 45च्या ऐवजी 40 घेतलं, म्हणजे 5ने जास्त घ्यायला पाहिजे होतं, कमी घेतलं. आता जास्त करून घ्या म्हणजे वाढवा. म्हणजे ॲक्च्युअली काय झालं, या 45 लोकांना 3चा फायदा, म्हणजे 1/15चा फायदा. 1/15 म्हणजे 0.06666चा फायदा, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 0.07चा प्रॉफिट. 0.07चा फायदा. कसं, एका विद्यार्थ्याने 2ने कमी, एकाने 5ने जास्त, ओव्हरऑल 3चा फायदा. किती लोकांना 45 म्हणजे किती 1/15 म्हणजे किती 0.0666 अप्रॉक्सिमेटली 07. कुणाला 45 लोकांना कितीवर 36 तर ऑलरेडी त्यांच्याकडे होते. बघा 36 रुपये त्यांच्याकडे ऑलरेडी होते, त्यांना 0.07 दिले तर त्यांच्याकडे झाले 36.07 36.07.
अगदी चिल्लर प्रश्न होता. बरं बघा पुढचा प्रश्न, सेम प्रश्न आहे. मला वाटतं की हा जो प्रश्न आहे हा डेफिनेटली तुम्हाला अगदी जमून गेला असेल सगळ्यांना. नाही तर मागच्या प्रश्नाकडे बघून तुम्ही या प्रश्नाला बघू. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे की सीमाज प्रेझेंटेज इज 4 टाइम्स हर सन्स प्रेझेंटेज अँड 4/7 ऑफ हर फादर्स प्रेझेंटेज. म्हणजे सीमाचं वय जे आहे, सीमाचं वय जे आहे हे कुणाच्या 4 पट, तर तिच्या मुलाच्या वयाच्या 4 पट. बरं, आणि सांगताना काय सांगितलंय की वडिलांचं जे वय आहे त्याच्या 4/7 आहे, म्हणजे 4/7. द ॲव्हरेज ऑफ प्रेझेंटेज ऑफ ऑल ऑफ 3 is 32. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सीमाज सन्स प्रेझेंटेज अँड सीमाज फादर्स प्रेझेंटेज. बघा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने जर तुम्हाला कळला तर मग प्रश्न सोडवण्याच्या भरपूर पद्धती आहेत. पहिली पद्धत बघा, सीमाचं वय हे सनच्या 4 पट आहे. म्हणजे जर तुम्ही सीमा आणि सन यांच्या वयाचा रेशो पाहिला तर तो 4:1. ठीक आहे. बरं, पुढची पद्धत म्हणजे पुढची स्टेप बघा काय, सीमाचं वय हे वडिलांच्या 4/7 आहे. वडिलांच्या 4/7 आहे याचा अर्थ वडिलांचं 7 असेल ना तर सीमाचं किती, 4. लक्षात येत आहे. चला इथपर्यंत कळलं असेल तर मग पुढे जाऊया. मग याचा अर्थ असा आहे की सीमा, सन आणि फादर या तिघांच्या वयाचा जो रेशो आहे हा आहे बघा 4:1:7. सीमाचं वय 4, सनचं वय 1, सीमाचं वय 4, फादरचं वय 7. म्हणजे वयाचं जर रेशो मला भेटला तर माझं काम इथल्या इथं पूर्ण झालं. कसं, तर मला ॲव्हरेज 32 आहे, म्हणजे बेरीज असेल beरीज असेल 32चे तिप्पट 96. मग मला माहिती आहे इथं बेरीज जी आहे हे 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, पण 12 म्हणजे 96. तर मला आता कुणाचंही वय काढता येईल. बघा मला विचारलंय सीमाचे मुलगा आणि सीमाचे वडील यांच्या वयातला डिफरन्स किती. बघा 12 4 दे तर 96 4 दे किती, माझं उत्तर पाहिजे 48. लक्षात येते. हे झालं अगदी मेथडने. आता डायरेक्ट मी मेथडने न जाता शॉर्टकट कसा याला यूज करू शकतो बघा. फॉर एक्झाम्पल मी असं ॲज्युम करतो की सीमाचं जे वय हे काहीतरी आहे मला माहीत नाही, पण मुलाच्या ते 4 पट आहे. बरोबर, मग मुलाच्या 4 पट आहे म्हणजे सीमा जी आहे ही मुलाच्या 4 पट आणि फादरच्या 4/7 म्हणजे वडिलांचं वय 7 तर सीमाचं वय 4. या पद्धतीने मग मी काय करतो, फादरचं वय 7 ॲज्युम करतो, सीमाचं वय आपोआप 4 येईल. बरं, सीमाचं वय 4 आलं तर मुलाचं वय 4 पटीने कमी म्हणजे 1 येईल. झालं माझं काम, मला पुढे काढायची गरज नाही. आता डायरेक्ट बघा प्रश्न काय विचारलाय, काय दिलंय यापेक्षा बघा प्रश्नात विचारलंय काय विचारलंय, मुलगा आणि वडिलांच्या वयातला फरक काढा. सांगा कितीचा फरक आहे, 7 आणि 1 मध्ये कितीचा फरक, 6चा. उत्तर पहा 6च्या पटीत. माझं उत्तर काय पाहिजे 48. तर या पद्धतीने हा अगदी चिल्लर प्रश्न आहे. बघा पुढचा प्रश्न काय, 17 नंबरचा क्वेश्चन काय, द ॲव्हरेज ऑफ 4 पॉझिटिव्ह नंबर्स इंटीजर्स इज 73.5. बरं, द हायेस्ट इंटीजर इज 108 अँड द लोएस्ट इंटीजर इज 29. डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग 2 नंबर इज 2 इंटीजर्स इज 15. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलर ऑफ द रिमेनिंग 2 इंटीजर्स. बघा अगदी चिल्लर प्रश्न आहे. वाचल्यापेक्षा बघा मी प्रश्न कशा पद्धतीने सोडवतो. हा प्रश्न मी डायरेक्ट मेथडने न सॉल्व्ह करता डायरेक्ट ऑप्शनने किंवा डायरेक्ट शॉर्टकटनेही सॉल्व्ह करतो. बघा मला सांगा एकूण नंबर्स किती आहेत रे, 4. बरं, मग 73.5 इंटू 4 ही तुमची काय असेल ते 4 नंबरची बेरीज. बघा 7चे 4 पट 28 म्हणजे 280 प्लस एवरचे 14 म्हणजे 4 नंबरची बेरीज किती असेल 294. किती असेल 294. बघा आता 294 ही 4 नंबरची बेरीज झाली. लक्षात येत आहे. बरं, त्यातला एक 28 आहे, एक 29 आहे, दुसरा 108 आहे. म्हणजे हे दोन्ही नंबर मिळून किती झाले, 137. बरं, मग उरलेले 2 नंबर जे आहेत यांची बेरीज तुम्हाला काढता येईल का x + y ची. हो, कशी, 94 मधून 37 गेले, हे येतील 57 आणि हे 1 म्हणजे 157. बरं, मग तुम्हाला हे कळलं की ते उरलेले जे 2 नंबर्स आहेत ना त्यांची बेरीज 157 आहे. अजून त्यांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली की उरलेल्या नंबरचा डिफरन्स जो आहे हा 15चा आहे. म्हणजे x - y बरोबर किती 15. तुम्ही सांगा मला स्मॉलर नंबर कसा काढता येईल. अगदी चिल्लर आहे. मोठा नंबर विचारला असता तर 157 + 15 172 चे अर्धे प्लस अर्धे, आणि जर छोटा नंबर विचारला तर दोघांचा डिफरन्स डिवायडेड बाय 2. मोठा विचारला तर ॲडिशन डिवायडेड बाय 2, स्मॉलर विचारला तर डिफरन्स डिवायडेड बाय 2.
बघा 157 मधून 15 जर मी मायनस केले तर 142 डिवायडेड बाय 2 म्हणजे माझं उत्तर काय पाहिजे 71. लक्षात येते 71. तर माझा लास्टचा नंबर जो आहे हा काय असला पाहिजे 71. 142चे अर्धे या पद्धतीने. बघा अजून दुसऱ्या पद्धतीने या नंबरला कसं सोडू शकतो. आता जर तुम्हाला कळलं की एकूण नंबर होते 4 पैकी 2 दिले, उरले किती 2. लक्षात येते एकूण नंबर होते 4, उरले किती 2. आता 2 नंबर जे आहेत या 2 नंबरला मी कसं करू शकतो बघा 74चे 73.4चे 5चे 4 पट हे जर पाहिलं तर 294. ही किती नंबरची बेरीज आहे 4 नंबरची. आता 294 पैकी हे 2 नंबर जर मी मायनस करून टाकले म्हणजे जर मी युनिट डिजिटने करण्याचा प्रयत्न करतोय तर हा 4 आहे, हा 8 आणि 9 7. 14 मधून 7 गेले शेवटचा अंक 7 त्या नंबरची बेरीज म्हणजे त्या 2 नंबरच्या बेरजेचा शेवटचा अंक किती येईल 7 आणि त्या 2 नंबरचा डिफरन्स जो आहे याचा शेवटचा अंक किती येईल 5. आपल्याला काय करायचं दोघांचा डिफरन्स डिवायडेड बाय 2. 7 मधून 5 गेले 2, 2 ला 2 ने भागा, 2 ला 2 ने भागला शेवटचा अंक 1 किंवा 6. तर या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट ऑप्शनने याने युनिट प्लेसने डिजिटल रूटने सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. पण मला वाटतं की फार काही मोठा प्रश्न नाही म्हणून मी या प्रश्नाला कशाही पद्धतीने गेलो तरी तो माझा 1 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊच शकत नाही. हा जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंदाचा प्रश्न आहे. बरं चला पुढच्या प्रश्नाकडे मूव्ह करूया. बघा प्रश्न काय द ॲव्हरेज मंथली इन्कम ऑफ अ फॅमिली ऑफ अ 4 अर्निंग मेंबर्स वॉज 15,130. एकूण किती मेंबर आहे 4. यांचं ॲव्हरेज किती आहे 15,130. लगेच मला कळलं पाहिजे की ॲव्हरेज जर 15,130 आहे तर त्यांची बेरीज किती असेल 15ची 4 पट 60,000 आणि 130ची 4 पट 520. म्हणजे बेरीज जी आहे ही त्यांची नक्कीच असली पाहिजे 15,130चे 4 पट जी माझी व्हॅल्यू येईल 60,520. कसं 15ची 4 पट 13ची 4 पट 52. बरं ऑफ द डॉटर्स इन द फॅमिली गॉट मॅरिड अँड लेफ्ट होम. याच्यापैकी एक मुलगी जी आहे ही निघून गेली. सो द ॲव्हरेज ऑफ मंथली इन फॅमिली केम डाऊन टू 14,660. मग आता फॅमिलीतली मुलगी निघून गेली आणि कोणी आलंच नाही म्हणजे फॅमिलीमध्ये मेंबर किती राहिले 3. बरं मग 3 मेंबरचं आता ॲव्हरेज वय किती आहे 14,660. बरोबर 14चे तिप्पट 42 म्हणजे 42,000. 660चे तिप्पट म्हणजे 66चे तिप्पट 198 म्हणजे 1980 म्हणा कारण 0 पुढे म्हणजे हे 42,000 प्लस 1980 म्हणजे ही माझी व्हॅल्यू किती यायला पाहिजे 43,980. आता दोघांमधला जो डिफरन्स आहे हे कोणाचं वय असेल बघा 4 मेंबर होते तेव्हा बेरीज 60,520 याची. 3 मेंबर होते बेरीज येते 43,980. दोघांमधला जो डिफरन्स आहे हा कशाचा असेल हा मुलीचं वय. मुलीचं हे मंथली इन्कम तुम्हाला तेच विचारलंय मंथली इन्कम काढा मॅरिड डॉटरचं. बघा 12 मधून 8 गेले शेवटचा अंक 4 शेवटून दुसरा अंक 4 शून्य तसा असणारच आहे शेवटून दुसरा अंक 4. 12 मधून 8 गेल्यास म्हणजे शेवटचा अंक 4 येतो शेवटून दुसरा अंक म्हणून माझं उत्तर काय पाहिजे 16,540. पहिली पद्धत. दुसऱ्या पद्धतीने मी याला कसं करू शकतो बघा फॅमिलीतली मुलगी गेली. सध्या फॅमिलीमध्ये एकूण किती लोक आहेत 4. बघा फॅमिलीमध्ये एकूण 4 लोक आहेत ज्यांचं ॲव्हरेज जे आहे हे 15,130 आहे. मुलगी जर 15,130 घेऊन गेली असती तर ॲव्हरेज सेम ॲज इट इज राहिलं असतं. हो बरोबर. पण मुलगी गेल्यामुळे ॲव्हरेज कितीने कमी झालं बघा ॲव्हरेज कितीने कमी झालं मी पाहतो 660 वरून 1,000 वर जाण्यासाठी 340 म्हणजे हे 340 प्लस हे 130. आता 340 प्लस 130 केलं ना तर माझी व्हॅल्यू जी येईल माझी 470. बरोबर. ते 15,130 जर ती घेऊन गेली असती तर ॲव्हरेजमध्ये काय फरक पडला असता का नाही अजिबात नाही. पण तिच्यामुळं काय झालं ॲव्हरेज जे हे 14,660 झालं म्हणजे ॲव्हरेज कमी झालं. कितीने कमी तर मग तुम्ही काय करा अजून सोपं करण्यासाठी स्ट्रेट दोघांमधला डिफरन्स करा. दोघांमधला डिफरन्स जर तुम्ही पाहिला तर 15,130 आणि 14,660 मधला डिफरन्स हे 440 आणि ती 130 म्हणजे एकूण किती बाळांनो 470. हे 340 आणि ते 130 470. किती लोकांनी 3 लोकांना 470 ने कमी केलं. किती लोकांना 3 लोकांना म्हणजे 470 गुणिले 3 हे 0 हा 1 12 आणि 2 14 म्हणजे 1410. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती मुलगी 1410 रुपये या लोकांना सोडून गेली
म्हणजे तिच्या वाट्याला हे 15,140 प्लस 1410 045 आणि हे 16, तर ही व्हॅल्यू ही मुलीची आहे. बघा मॅच होते की नाही होते, लक्षात येत आहे. तर तुम्ही काय केलं, तुम्ही मेथडनेही पाहिलं आणि तुम्ही शॉर्टकटनेही पाहिलं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर आपण मूव्ह करूया. बघा प्रश्न काय, द ॲव्हरेज ऑफ 5 पॉझिटिव्ह नंबर्स इज 436, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट टू नंबर इज 344, ॲव्हरेज ऑफ लास्ट टू नंबर इज 554, व्हॉट इज द थर्ड नंबर. बरं अगदी चिल्लर आहे, या टाईपचा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे. आता ॲक्च्युली काय झालं की या शीटमध्ये फारच चिल्लर प्रश्न आले. जेव्हा सकाळी ती शीट तुमच्या ग्रुपवर आली त्यावेळेस मी बघितलं की याच्यामध्ये फारच चिल्लर प्रश्न आले. मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट जी आहे वेटेड ॲव्हरेजची, त्यातला एकही प्रश्न याच्यात नाही आला. पण ते वेटेड ॲव्हरेजचे जे प्रश्न आहेत ही मी पुढच्या मिक्सचर अँड ॲलिगेशनची ज्यावेळेस शीट तुम्हाला प्रोव्हाइड करेल ना, त्यात ॲव्हरेजचे काही प्रश्न ॲड करून देईल, सो दॅट वेटेड ॲव्हरेज आपण जे मिक्सचर ॲलिगेशन पद्धतीने शिकलो होतो तर यातले हे प्रश्न अगदी चिल्लर होते. हे प्रश्न प्रीमध्ये यातले काही प्रश्न येऊ शकतात, ॲलिगेशनवाले प्रश्न म्हणजे वेटेड ॲव्हरेजवाले प्रश्न त्याच्यामध्ये येतात. तर ते प्रश्न मी तुम्हाला पुढच्या मिक्सचर ॲलिगेशनच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून देईल. फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, डेली क्वेश्चन सॉल्व करत राहा आणि डेली या व्हिडिओज जे आहेत त्याचे सोल्युशन हे बघत राहा. बाकी सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. पुढे उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक रेशो अँड प्रपोर्शन. चला थँक्यू.